रामकृष्ण हरी मंडळी. तर आलेलो आहोत आम्ही दोघ जण पोपळजला आणि भैया घेऊन आलेला आहे मला पोपळजला. तर आज आहे मदर्स डे मुळे आज आम्ही पोपळजला आलेलो आहोत. तर माझी दोन्ही मुलं माझ्या जवळ आलेली आहेत. म्हणलं आईच्या 5 मुलांपैकी एक तरी मुलगी आज आईच्या जवळ असावा म्हणून मी आलेली आहे. तर या तुम्ही पण सगळेजण आमच्या बरोबर उन्हाची गारगार कुल्फी खायला. हा अर्चना माझे नाव, सुमल माझी माता, अर्जुन माझे पिता आणि मी आलेले आहे माहेराला आता. आणि माहेरात अंगणात आहे बाग, बागेत फुलांना नाही तोटा आणि हाच माझ्यासाठी आनंद मोठा. भरपूर आहेत फुलं पण मला आवडते तुळस. भरपूर आहेत फुलं पण मला आवडते तुळस. दत्तात्रय रावांचं नाव घ्यायला मला बिलकुल नाही आळस. तर आज मातृदिन आहे म्हणून म्हटलं आईकडे यावं, काहीतरी करावं, घेऊन जावं. तर आमच्या आप्पांना इडली सांबार आवडतं म्हणून मी इडल्या घेऊन आले. सांबार आणलंय आणि ही चटणी आणलेली आहे ओल्या नारळाची. चिंचेचं पाणी आणलेलं आहे आणि आईला ढोकळा आणला होता तो आईने आत्ता खाल्लेला आहे. आणि वली भेळ करावी म्हटलं म्हणून भेळ घेऊन आलेली आहे. टोमॅटो आहेत की नाही म्हणून टोमॅटो देखील घेऊन आलेत. कांदे आणि कोथिंबीर तर आईकडे असतातच. आणि आमच्या गणेशरावच्या शेतातील ह्या ओल्या शेंगा आणलेल्या आहेत मी. आमच्या आईला ओल्या शेंगा फार आवडतात म्हणून छोटासाच मातृदिन साजरा करावा या हिशोबाने मी इथं पोपळजला आलेले आहे. तर व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांनाच वाटत असेल ही किती सारखीच माहेराला जाते. तर माहेर माझं एवढं विशेष लांब नाही, जवळ आहे त्याच्यामुळं. आणि आज माझा मुलगा आलेला आहे. आलेला ड्रायव्हर असताना कशामुळं हलगजरीपणा करायचं. तर मागच्या वेळेस ह्या पत्र्याच्या डब्यात काय आहे हे समजलं नव्हतं तर आता समजतंय. तर ह्या पत्र्याच्या डब्यामध्ये वांग्याची रोपं आहेत आणि ह्या पत्र्याच्या डब्यामध्ये मिरचीची रोपं आहेत. तर आता पाऊस चालू झाला, रोपं मोठी होतील तोपर्यंत ती लगेच आई ही रोपं लावून देईल. बघा आता जरबेऱ्याची फुलाची उन्हाने काय अवस्था झाली आहे. ऊन भरपूर आहे, पाणी पण तसं भरपूरच घालते. ही भरपूर कळे आलेले आहेत मोगऱ्याला. बघा निसर्गाचा चमत्कार. आईने हे जरबेऱ्याचं रोप इथं लावलेलं नाही आहे पण वाऱ्याने इथं आलेलं आहे. तर बघा कुठं आलं आहे ते दाखवते तुम्हाला. इथं लावण्याची शक्यच नाही आई कधी. तर हे बघा ह्या नारळाच्या बुडात हे आलेलं आहे. आणि कसं म्हणजे ज्याला आपण स्वतः अट्टहासाने लावतो ते इतकं व्यवस्थित येत नाही पण हे लावलेलं नाही तर किती सुंदर आले. कसलं दिसतंय, अजून काय पाहिजेत. आता भैया चढलाय झाडावर आणि भैया काढतोय चिक्कू. जबरदस्त येतील की एखादा चिक्कू ह्या झाडाला आहे. आता तोच आम्ही काढतोय आणि आज परत ढग गडगड करायला लागलेत. लवकरच परत जायचंय. केळी संपली का? केळी भैया म्हणला माझ्या वाटणीची केळी नाही का, मी आत्ताच आलोय. आजी आता मला केळी दिली पाहिजेत. कुठनं देशील आता? आता सोनी मावशीकडे पाठवायला पाहिजेत त्याला केळी घ्यायला. आता मी ह्याच्यातलीच लिंब काढणार आहे चांगली चांगली बघून, कारण लिंबू लय महाग आहे. ही हिरवी जरी दिसत असली तर ह्याच्यात भरपूर रस निघतो. आता किती उन्हाळ्याचे थोडे दिवस राहिले तोपर्यंत सोनी मावशीचं एकदा वानवळा येईलच. तुम्ही सरबत करून पिताय का नाही आई? आता ही रानातले चिक्कूची आईची 2 झाडं आहेत. मागच्या वर्षी ह्याला भरपूर चिक्कू होते पण ह्या वर्षी काही चिक्कू आले नाहीत. तरी मागच्या वेळेस थोडेफार आणि आत्ता पण थोडेफार मी काढलेले आहेत चिक्कू. बघा ना शेंड्यालाच बघा, मला शेंड्याचं सांगा. मला काय दिसना. आंबाड्याचं झाड आहे हे. आंबाड्याची भाजीसाठी लावलेलं असणार आहे आईने पण ह्याच्यात आलेत आता आंबाड्या पण. हे बघा इथे एक 2-4 आहेत म्हणायचं. ह्या आप्पांच्या गुराचं कडवाळ मकवान. हे 2 जुळे आंबेत आणि गडगड गडगड करायला लागलेले आभाळ.
पोराचे काय आंबे काढून होईना तर कवळं तोडला रे कुठला कावळा निघला का ती ते बी कवळा सुटला ते बी कवळा सुटला कवळे पिकत्याल का नाही मग हे ते कापून खावं लागतं कैरे कापून खावं काढ लागतील बाळा तर. तो, कवळ तोडतो आता हे बाळ एवढ्या ॲग्री साईडनी शेती शाळेने करते आणि कसलं असलं बाळ आहे अगं आंब्याचं कुठे शेती करतोय मी शेती करत नसलं तरी काय पाहिजेत की ती मला सापडलं नाही ती कवळी मला वाटलं ना आणि कवळाची. आपणच्या आंब्याला आंबे एवढे आलेत पण ह्यांच्या आंब्याचं संरक्षण होऊ शकत नाही एखाद्या वेळेस पारद्याने जर झटका दिला तर 2 पिशवी भरूनच आंबे पारदे घेऊन जातील तर बघा हे पण आंबे किती खाली आलेत तर आईला असं वाटतं की दुसऱ्यांनी पारद्यांनी वगैरे कोणी नेण्यापेक्षा तुम्ही या घेऊन जा आपणला काही एवढी व्यवस्थित गाडी चालवता येत नाही आणि आता उतर वयानुसार आपणला गाडी घेऊन जा आमच्याकडे बोलवायला नको वाटतं तर आमच्या मातोश्रींनी केलेला आहे कॅच विराट कोहलीच्या मातोश्रीसारखी केला ना कॅच मम्मी ओके मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावजी पाहिन कोणीतरी मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी शुक्राची ग तू चांदणी लाजू नको ग नाही कुणी मंजुळा जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरी हा माझा भैया तर माझ्या भैयाला त्याची आजी काय सांगते बघा सांगाय तुझीच भाषा तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता आणि हे माझ्या आईने बोललेलं फक्त भैयासाठीच नसून सर्वच तरुण पिढीसाठी हे उद्देशून आहे हे सर्व तरुण पिढीने लक्षात ठेवावे आणि आता आमची इथली रजामंदी झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत जाऊ काप्पा हा तर आलेलो आहोत आम्ही पोपुळजवरून आंबे घेऊन तर हे आंबे आमच्या चुलत्याने दिलेले आहेत तर हा बऱ्याच दिवसाचा आंबा आहे अगदी आम्ही छोटं होतं तेव्हापासूनचा आंबा आहे तर आंबा केवढा आहे बघा हा 1 किलोचा भैया 1 किलोचा असेल ना आंबा तर बघा हा 100% 1 किलो एकच आंबा 1 किलोत बसणार आहे तर हे चुलत्याने दिलेले आहेत आंबे कसला आंबा म्हणायचं भैया ह्याला नाही सांगू शकत ना तर आता ते छोट्या चुलत्याने आंब्याचं झाड लावलं होतं हे तर बघा केवढे मोठे आंबे आहेत दूध घेऊन आलेली आहे मी बहुतेक दूध थोडंसं गळलं का काय माहिती चिक्कू आणलेले आहेत आणि हे वाले आंबे आणलेले आहेत केसर आहे हा आईच्यातला आणि बदाम पण आहे थोडा आणि लिंबू आणलेले आहेत आणि पिकलेले पण चिक्कू आणलेले आहेत आणि एवढं सगळं आणलं तरी गाडीवर बसल्यावर लक्षात आलं की वांगी तेवढी आणायची राहिली तर ती वांगी आईने काढून ठेवली होती पण माझ्याच लक्षात नाही आणायचं मुली जो मोठ्या होत्या तू येड्या होत्या तशा ह्या माझ्या येड्या पोरी येत बघा ह्या देवीला गेलत्या आणि हे देवीवरनं काय आणलेलं आहे ह्यांनी तर देवीवरनं आणलंय ही बांबू आणि काय म्हणायचं ह्याला बुरकुट बुरकुट बर बघा ह्या येड्या पुरी आता खात्यात आणि ही चिंच आणली आपल्या रानात चिंचचं झाड आहे त्याला मरणाच्या चिंच आहेत तू ही असली चिंच आणि चांगली बी लागत नाही स्वामी समर्थ तर आपणकडून आणलेल्या चिक्कूचा केलेला आहे मी ज्यूस आणि एक ज्यूस जाईला आणि एक ज्यूस दीदीला तर जाई काही चिक्कूचा ज्यूस जास्त पीत नाही तर तिला थोडाच घेतलेला आहे